22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पिंपरी चिंचवड येथील कलारंग सांस्कृतिक कला संस्था व विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानं प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित विविध विषयांना अनुसरून चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी मधील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। नमस्कार, जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद आणि कलारंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात आपण एक मोठी चित्रकला स्पर्धा घेतोय, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं समरसतेवर आधारित रामायणातील काही प्रसंग चित्र रूपात कॅनव्हासवर उतरवण्यासाठी संधी आम्ही विद्यार्थ्यांना देतोय। इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे आणि याच्यामध्ये श्रीराम शबरी भेट असेल, राम केवट भेट असेल, त्याचबरोबर रावणवध असेल किंवा आपल्याला रामायणातले आवडणारा कुठलाही प्रसंग असेल, अशा स्वरूपाचे विषय घेण्यात आले। यात 100पेक्षा जास्त शाळा शहरातले सामील होतील, 2000पेक्षा जास्त विद्यार्थी उतरतील अशी आमचा मानस आहे। आणि त्याचबरोबर याला स्पर्धेला आम्ही काही बक्षिसं ठेवलीत। त्यात दिवंगत आमचे आमदार लक्ष्मणजी जगताप यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक आहे, महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री दिवंगत लांडगेताई यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आहे, आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिठभागरेजी यांच्या आई त्यांच्या वाईफच्या स्मरणार्थ या ठिकाणी पारितोषिक आहे। सुरेशजी गादी या आत्ताच जे भाजपचे एक्सपायर झाले त्यांच्या स्मरणार्थ आहे। अशा प्रकारचे प्राइजेस आम्ही ठेवलेत आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात शाळा उतरतील, चांगले स्पर्धक यात येतील। ही स्पर्धा झाल्यानंतर याचं एक 200 चांगल्या चित्रांचं प्रदर्शन आम्ही भरवणार आहोत। आमचे मान्यवर नेते हे प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येतील आणि त्याच दिवशी बक्षीस समारंभ होईल। आमच्याबरोबर सामील असलेली खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेरणा ज्यांनी दिली ते विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष माननीय धनंजयजी गावडे पण आमच्यासोबत आहेत, तेही याविषयी आपल्याला माहिती सांगतील। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।